आज आपण चित्रालेखांचा अभ्यास करणार आहोत. चित्रालेख म्हणजेच दिलेली चित्ररूप माहिती, तिचा अभ्यास म्हणजे चित्रालेख. पुढील चित्रालेखात एका गावातील विविध दुकानांच्या प्रकारांची संख्या दिलेली आहे. खाद्यपदार्थांची दुकाने, त्यापुढे 5 चित्र आहेत म्हणून संख्या आहे 5. खेळण्यांची दुकाने, 3 चित्र आहेत म्हणून दुकानांची संख्या 3. कपड्यांची दुकाने, 2 चित्र आहेत म्हणून दुकानांची संख्या 2. आणि इतर दुकानांच्या पुढे 5 चित्र आहेत म्हणून इतर दुकानांची संख्या 5. आता आपण या चित्रालेखात थोडासा बदल करणार आहोत. या चित्रालेखातील 5 दुकानांच्या गटांसाठी आपण एक दुकानाचं चित्र वापरणार आहोत. म्हणजेच आपण प्रमाण मानणार आहोत. 5 दुकानांसाठी एक चित्र. 5 दुकानांसाठी एक चित्र प्रमाण मानून आपण या चित्रलेखाचा आता अभ्यास करूया. प्रथम खाद्यपदार्थांची दुकाने मोजूयात. 5 दुकानांची चित्र आहेत म्हणून 5 गुणिले 5 25 खाद्यपदार्थांची दुकाने. आता खेळण्यांची दुकाने मोजूयात. दुकानांची 3 चित्र आहेत म्हणून 3 गुणिले 5 बरोबर 5 त्रिक 15 म्हणून 15 खेळण्यांची दुकाने आहेत. आता कपड्यांची दुकाने मोजूयात. दुकानांची 2 चित्र आहेत म्हणून 2 गुणिले 5 10 म्हणून कपड्यांची 10 दुकाने आहेत. इतर दुकानांची संख्या आपण मोजूयात. इतर दुकानांची चित्रे आहेत 5 म्हणून 5 गुणिले 5 25. इतर दुकानांची संख्या झाली 25. आता आपण एकूण मिळून सर्व दुकानं किती आहेत ते मोजूयात. दुकानांची चित्रे आहेत 15. 5 दुकानांसाठी एक दुकान आपण प्रमाण मानलेलं आहे म्हणून 15 गुणिले 5 75. दुकानांची संख्या झाली 75.